हॅलो, वेलकम बॅक टू अनदर लेक्चर ऑफ बीएमसी जेई मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिरीज. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं सिस्टीमचं डेफिनेशन, बाउंड्री म्हणजेच काय, सराउंडिंग म्हणजेच काय आणि बेसिक्स लॉ जसं काय बॉयज लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसेक्स लॉ हे सगळं आपण पाहिलेलं. तर आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत आपलं डिस्कशन. ते म्हणजे हीट आणि वर्क म्हणजे नक्की काय ते समजून घेऊयात. तर चला सुरू करूयात आपला नेक्स्ट लेक्चर, हीट अँड वर्क. Energy interaction. Energy can be transferred to or from a closed system in two distinct forms, heat and work. जसं आपण बघितलेलं क्लोज सिस्टीम मध्ये काय होतं, फक्त एनर्जी इंटरॅक्शन होतं. तो कसा असू शकतो, एक तर हीट इंटरॅक्शन असू शकतो किंवा वर्क इंटरॅक्शन असू शकतो. पण तेच आपण ओपन सिस्टीम मध्ये काय बघितलेलं की मास ट्रान्सफर पण होऊ शकतं. मग तेच आपण बोलू शकतो की ओपन सिस्टीम मध्ये एनर्जी ट्रान्सफर हा मास फ्लो सोबत सुद्धा होऊ शकतो. म्हणून इथे मी लिहिलंय, for open system energy transfer can take place with mass flow also. An energy transfer to or from a closed system is heat if it is caused by temperature difference. आता नक्की हीट इंटरॅक्शन आहे की वर्क इंटरॅक्शन आहे हे कसं ओळखणार? जर कोणताही टेम्परेचर डिफरन्स मुळे एनर्जी इंटरॅक्शन होत असेल तर त्याला आपण बोलूयात हीट ट्रान्सफर, आणि जे त्याच्या व्यतिरिक्त काही होत असेल तर ते आपण काय बोलणार, त्याला वर्क ट्रान्सफर. आता वर्क म्हणजेच काय, इट इज कॉज बाय अ फोर्स ऍक्टिंग थ्रू अ डिस्टन्स. म्हणजेच आपण एखाद्या वस्तूला धक्का देतोय तर त्याला काय बोलू आपण की वर्क होतोय तिथे. हा झाला एक्झाम्पल आपल्या वर्कचा, जसं मी अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं याच्याबद्दल. हीट अँड वर्क. आता बेसिक डेफिनेशन जाणून घेऊयात हीट आणि वर्कचा. हीट इज डिफाइंड एज फॉर्म ऑफ एनर्जी दॅट इज ट्रान्सफर बिटवीन टू सिस्टम्स और ए सिस्टम अँड इट्स सराउंडिंग बाय व्हर्च्यू ऑफ टेम्परेचर अँड डिफरन्स. आता टू सिस्टम्स म्हणजेच काय, ही बॉडी ए आहे आपली, ती आहे 60 डिग्री सेल्सिअसला, आणि इकडे बॉडी आहे बी, ती आहे 30 डिग्री सेल्सिअसला. तर आपला हीट फ्लो कसा होतो, हीट फ्लो हाय टेम्परेचर हाय टू लो होतो. म्हणजेच काय की ए पासून बी पर्यंत होईल, म्हणजे फ्रॉम ए टू बी हीट ट्रान्सफर होईल. तीच आता सपोज आपला एक पोटॅटो असेल, गरम पोटॅटो, हा कसा आहे, हॉट आहे, सपोज 100 डिग्री सेल्सिअसला आहे, आणि तो एका सराउंडिंग मध्ये ठेवला आपण. सराउंडिंग म्हणजेच काय, कुठेतरी रूम मध्ये ठेवला, तर रूमचं टेम्परेचर मी मानतो 25 डिग्री सेल्सिअस. तर मग काय होईल, हीट ट्रान्सफर होईल फ्रॉम पोटॅटो टू सराउंडिंग. तर याला आपण काय बोलू की हीट ट्रान्सफर बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. आता इथे सिस्टीम काय झाली आपली, पोटॅटो आपली सिस्टीम आहे, आणि रूम म्हणजेच सराउंडिंग झाली. अशी आपली रूम आहे, रूम अशी काहीतरी रूम आहे, ती काय झाली आपली सराउंडिंग झाली, सराउंडिंग. अँड एनर्जी इंटरॅक्शन इज हीट ओनली इफ इट टेक्स प्लेस बिकॉज ऑफ टेम्परेचर डिफरन्स. जसं मी अगोदर तुम्हाला बोललो मगाशी की एनर्जी ट्रान्सफर कसा, जर टेम्परेचर डिफरन्स मुळे होत असेल तर त्याला आपण काय बोलणार, हीट ट्रान्सफर बोलणार. तर तेच इथे नेक्स्ट स्लाइड मध्ये पण आपण तेच बोललोय की एन एनर्जी इंटरॅक्शन इज हीट ओनली इफ इट टेक्स बिकॉज ऑफ टेम्परेचर डिफरन्स. डेफिनेशन ऑफ वर्क. आता वर्क म्हणजेच नक्की काय, तर अगोदर जसं सांगितलंय की जर ते हीट ट्रान्सफर नसेल तर ते काय असणार, ते असणार वर्क ट्रान्सफर किंवा वर्क इंटरॅक्शन. मग हीट ट्रान्सफरच आपण का अगोदर बघतो का, तर हीट इझिली रेकग्नाइज करू शकतो आपण. म्हणजेच काय, जर एखादी वस्तू थंड होत आहे किंवा एखादी वस्तू गरम होत आहे तर आपण त्याला काय बोलणार की इथे हीट इंटरॅक्शन होत आहे. पण तेच तुम्ही बाकी सांगू नाही शकणार की वर्क इंटरॅक्शन कसं. तर मग जर ते हीट इंटरॅक्शन नसेल तर मग ते वर्क इंटरॅक्शन असं आपण बोलू शकतो. हे कसं आहे, हे आपण इंट्युटिव्ह फिलिंग आहे आपली, म्हणजे आपण ऍझ्युम करतो याला की हे जर टेम्परेचर डिफरन्स मुळे काय होत नसेल तर मग ते काय असणार, वर्कच असणार. आता इथे डेफिनेशन बघूयात वर्कची आपल्या थर्मोडायनामिक्सच्या टर्म मध्ये. वर्क इज एनर्जी ट्रान्सफर असोसिएटेड विथ फोर्स ऍक्टिंग थ्रू ए डिस्टन्स. म्हणजेच कसं की एखादा पिस्टन राईज होतोय त्याला तुम्ही वर्क ट्रान्सफर बोलाल, किंवा एखादा रोटेटिंग शाफ्ट आहे त्याला तुम्ही वर्क ट्रान्सफर बोलाल. त्याचा एक्झाम्पल बघा. आता सपोज हा तुमचा पिस्टन आहे, सॉरी सिलेंडर हा, आणि हा पिस्टन आहे. जर हा पिस्टन वरती मूव्ह करत आहे तर याला तुम्ही काय बोलाल की वर्क इंटरॅक्शन होतो, वर्क इंटरॅक्शन.
अजून दुसरं काय बोलू शकता तुम्ही? ही मोटर आहे, मोटर आहे, मोटरला शाफ्ट अटॅच आहे, हा शाफ्ट आहे. जर ही मोटर फिरली तर हा शाफ्ट पण फिरेल, मग आपण काय बोलू? हा झाला तुमचा शाफ्ट वर्क. शाफ्ट वर्क. आता या शाफ्टला तुम्ही काय करू शकता? एखादा स्ट्रिंग लावून, ही काय आहे? स्ट्रिंग किंवा दोरी आपण बोलतो, स्ट्रिंग लावून याच्या थ्रू हा वेट आहे, हा तुम्ही वरती घेऊ शकता, म्हणजे उचलू शकता, किंवा त्याला खाली टाकू शकता. मग हा काय झाला? एक शाफ्ट वर्क झाला. म्हणजे इथे तुम्ही काय बोलाल? शाफ्ट वर्क आहे. का? तर इथे टेम्परेचर डिफरन्स नाहीये. टेम्परेचर डिफरन्स आहे का? नाहीये. म्हणजे टेम्परेचर बद्दल काय उल्लेखच नाही केलेला, तर मग आपण त्याला काय बोलू? का हा वर्क ट्रान्सफर आहे. सिमिलरली इथे टेम्परेचर बद्दल काय उल्लेखच नाहीये, म्हणून आपण काय बोलू याला? हा वर्क इंटरॅक्शन आहे. जिथे जिथे टेम्परेचर डिफरन्स नाहीये असं बोललेत, किंवा जिथे टेम्परेचरचा उल्लेखच होत नाही, तर ते काय बोलणार? आपण त्याला वर्क इंटरॅक्शन बोलणार. आणि हे आपण बघू पण शकतो काय, की इथे डिस्प्लेसमेंट होते. डिस्प्लेसमेंट होते म्हणजेच काय? वर्क होतोय. सिमिलरली इथे पण डिस्प्लेसमेंट होते, म्हणजेच काय? हे वरती जाते किंवा खाली जाते. मग याला आपण तुम्ही काय बोलू शकता? की हे वर्क होते इथे. आता एक नेहमी क्वेश्चन विचारला जातो की वर्क हाय ग्रेड एनर्जी का आहे आणि हीट लो ग्रेड एनर्जी काय आहे? तर तेच आपण इथे जाणून घेऊयात. मेकॅनिकल वर्क डन बाय शाफ्ट. आता हा जो शाफ्ट आहे याला जर आपण फिरवलं तर आपण त्याला काय बोलू? की हा मेकॅनिकल वर्क होतो इथे. तर मग तो काय होईल? इट इज कन्वर्टेड इंटू इंटरनल एनर्जी ऑफ वॉटर. म्हणजेच काय? की हा या वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. एक तुम्ही ग्लास घ्या आणि स्पून घ्या. स्पूनला तुम्ही शाफ्ट बोला आणि त्या स्पूनला तुम्ही फिरवा त्या ग्लासमध्ये ज्यात पाणी आहे. तर तुम्ही थोड्या वेळात जाणवेल तुम्हाला की त्या वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज होत आहे. तर ते कशामुळे? की जो तुम्ही वर्क सप्लाय करताय थ्रू जो स्पून तुम्ही गोल गोल फिरवताय, त्याच्यामुळे जो काय वर्क मिळतोय तो कन्वर्ट होतोय कशात? तर इंटरनल एनर्जी ऑफ वॉटर इन्क्रीज होते, म्हणजेच काय? हीट मध्ये कन्वर्ट होते. पण हीट कसं रिलीज होत आहे? तर ते वॉटरचं टेम्परेचर स्वतःहून इन्क्रीज होत आहे. तर असंच जर तुम्ही एखादी मोटर लावली आणि त्याच्याने तुम्ही गोल गोल फिरवत राहिलात एखाद्या शाफ्टला, तर त्याचं टेम्परेचर अजून इन्क्रीज होईल. आणि इन्क्रीज होईल ॲट ए पर्टिक्युलर टाइम नंतर जेव्हा तुम्ही वर्क देणं स्टॉप कराल, तर तो वॉटर काय होईल? थंड होईल. आणि तो मग काय करेल? की जी हीट त्याच्यामध्ये होती, जो टेम्परेचर त्याचा इन्क्रीज झाला, तो रिलीज करेल सराउंडिंगला. तर तेच इथे आपण लिहिलेलं आहे की मेकॅनिकल वर्क डन बाय शाफ्ट इन दिस फिगर इज कन्वर्टेड इंटू इंटरनल एनर्जी ऑफ वॉटर. म्हणजेच काय? की टेम्परेचर ऑफ दिस वॉटर इन्क्रीजेस ऍज कम्पेअर्ड टू सराउंडिंग. सपोज आज सराउंडिंग आहे, इथे सराउंडिंग आहे. सराउंडिंगला सपोज 25 डिग्री सेल्सिअस आहे आणि हा वॉटर इनिशियली मी बोलतो सपोज 23 डिग्री सेल्सिअस असं असेल, तर जेव्हा तुम्ही हा वर्क सप्लाय कराल तेव्हा त्याचं फायनल टेम्परेचर काय होईल? फायनल होईल से 28 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच काय? या सराउंडिंगच्या टेम्परेचर पेक्षा या वॉटरचं टेम्परेचर जास्त आहे. मग जेव्हा तुम्ही हा वर्क देणं स्टॉप कराल, म्हणजे त्याला एखाद्या तुम्ही जो मी तुम्हाला एक्झाम्पल दिला की स्पूनला तुम्ही गोल गोल फिरवतायत याच्या ग्लासमध्ये, तर जेव्हा तुम्ही ते स्टॉप कराल तेव्हा काय होईल? की वॉटरचा जो टेम्परेचर इन्क्रीज झालेला त्याच्यामुळे काय? की ते हीट इंटरॅक्शन होईल. का? तर टेम्परेचर डिफरन्स आहे. इथे 28 डिग्री सेल्सिअस आहे आणि इथे 25 डिग्री सेल्सिअस आहे. मग हा काय होईल? की हीट रिलीज करेल, म्हणजे क्यू आउट होतोय तुमचा, म्हणजे हीट इज रिलीज. ओके. दिस एनर्जी मे लिव्ह वॉटर ॲज हीट. म्हणजे हीट बाहेर निघेल वॉटरमधून आणि हा वॉटर परत इक्विलिब्रियमला येईल, टेम्परेचर थर्मल इक्विलिब्रियमला, म्हणजे 23 डिग्री सेल्सिअसला येईल किंवा 25 डिग्री सेल्सिअसला येईल. मग आता आपण जर रिव्हर्स करायचा प्रयत्न केला, आपण हीच प्रोसेस, की आपण या वॉटरला मी परत हीट देतोय, तर मी हीट दिला तर हे आपोआप फिरेल का? हा जो शाफ्ट आहे तो आपोआप फिरेल का? नाही फिरणार. मग आपण काय बोलू शकतो? दस वी कॅन से दॅट वर्क कॅन बी डायरेक्टली अँड कम्प्लिटली कन्वर्टेड इनटू हीट, बट कन्वर्टिंग हीट इनटू वर्क इज नॉट पॉसिबल डायरेक्टली. डायरेक्टली तुम्ही जर याला हीट दिलात तर हे फिरेल का? नाही फिरणार. म्हणजेच आपल्याला वर्क मिळेल का? जर आपण रिव्हर्स केलं तर नाही मिळणार. मग याच्यासाठी काय लागणार? आपल्याला एक स्पेशल डिव्हाइस लागणार, ते म्हणजेच काय? हीट इंजिन.
म्हणूनच आपण बोलतो की वर्क इज ए हाय ग्रेड एनर्जी. का तर तुम्ही वर्कला 100% आणि डायरेक्टली हीट मध्ये कन्वर्ट करू शकता, पण तेच तुम्ही हीटला 100% किंवा डायरेक्टली वर्क मध्ये कन्वर्ट नाही करू शकत. म्हणून वर्कला तुम्ही काय बोलता, हाय ग्रेड एनर्जी, आणि हीटला तुम्ही बोलता लो ग्रेड एनर्जी. हे खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर क्वेश्चन विचारले जातात SSC JEE ला, किंवा आपल्या ज्या असिस्टंट एक्झाम असतात इंजिनिअरिंगच्या तिथेही विचारले जातात. IAS मध्ये पण याचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर हे नीट तुम्ही समजून घ्या आणि नोट डाऊन करा. पुढचा टॉपिक बघूया. आता जसं मी तुम्हाला बोललो की हीट ट्रान्सफर आणि वर्क ट्रान्सफर. आता हीट ट्रान्सफर आणि वर्क ट्रान्सफर हे दोन्ही पण काय आहेत, डायरेक्शनल क्वांटिटीज आहेत. म्हणजे हीट इन होतोय, हीट आउट होतोय, मग यांना एक साइन असाइन असते. म्हणजे हीट इनला तुम्ही पॉझिटिव्ह बोलाल किंवा हीट आउटला तुम्ही निगेटिव्ह बोलाल, असे साइन्स दिलेले आहेत. मग ते आता साइन कन्व्हेन्शन आपण बघूया. हीट ट्रान्सफर टू दी सिस्टीम म्हणजेच काय, हीट इन टू दी सिस्टीम अँड वर्क डन किंवा वर्क आउटपुट बाय सिस्टीम आर पॉझिटिव्ह. म्हणजेच काय, एक बटाटा आहे त्याला तुम्ही हीट देताय, तर तुम्ही काय बोलाल, का तुम्ही हीट इनपुट देताय म्हणून काय बोलतात त्याला की हा क्यू इन पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच हीट इनपुट गिव्हन टू दी सिस्टीम इज पॉझिटिव्ह, कन्सिडर ॲज पॉझिटिव्ह. आणि तेच एखादा इंजिन आहे त्याच्यापासून तुम्हाला काहीतरी वर्क मिळतंय, म्हणजे जसं आपला मोटरसायकलचं इंजिन, तिथे कंबशन होतं, कंबशन झाल्यानंतर आपली गाडी पुढे जाते, तर त्याला तुम्ही काय बोलाल, वर्क मिळते आपल्याला काहीतरी, तर तिथे तुम्ही बोलाल की हा वर्क आउटपुट आहे, हा तो काय झाला, पॉझिटिव्ह झाला. मग सिस्टीम काय झाली, इथे इंजिन तुमचा सिस्टीम झाली. मग त्या इंजिन पासून तुम्हाला काहीतरी वर्क मिळतंय म्हणून तुम्ही त्याला काय बोलाल की वर्क आउटपुट बाय सिस्टीम इज पॉझिटिव्ह. तेच हीट ट्रान्सफर फ्रॉम ए सिस्टीम, म्हणजे जर त्या बटाट्याने हीट रिजेक्ट केली बाहेर, तर मग काय त्याला बोलाल तुम्ही क्यू आउट. आणि क्यू आउट कसा असतो, निगेटिव्ह असतो. आणि तेच तुम्ही एखाद्या सिस्टीमला, म्हणजे आपण जसं घरातलं आपलं रेफ्रिजरेटर आहे त्याला तुम्ही इलेक्ट्रिसिटी सप्लाय करता. इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय, इलेक्ट्रिकल वर्क असतो. तो तुमचे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात, त्याच्यामुळे त्याला एनर्जी मिळते. मग हा एक प्रकारचा वर्कच झाला. तर मग त्या वर्कला तुम्ही काय बोलाल की वर्क गिव्हन टू दी सिस्टीम. सिस्टीम काय इथे, रेफ्रिजरेटर. वर्क गिव्हन टू दी सिस्टीमला तुम्ही काय बोलाल, निगेटिव्ह. वर्क दिलेला असतो एखाद्या सिस्टीमला, त्याला काय तुम्ही बोलाल, तो निगेटिव्ह असतो. ते एक्झाम्पलने आपण इथे बघूयात या डायग्राम थ्रू की क्यू इन टू दी सिस्टीम इज व्हॉट, पॉझिटिव्ह. द वर्क आउटपुट फ्रॉम दी सिस्टीम इज पॉझिटिव्ह, whereas Q out from the system is negative and work input to the system is negative. तर मी ते साइन कन्व्हेन्शन लिहून देतो. Q in is positive, Q out is negative, work in is negative and work out is positive. हे लक्षात ठेवा, याच्या कन्फ्यूज होऊ नका. न्यूमेरिकल्स मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट आहे हे, इम्पॉर्टंट. ओके, आता नेक्स्ट बघूयात आपण, जे तुम्हाला मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं, पाथ फंक्शन म्हणजेच काय असतं किंवा प्रोसेस म्हणजेच काय, प्रोसेस पाथ म्हणजेच काय, त्या रिलेटेडच हे आहे. तर मग हीट आणि वर्कला आपण पाथ फंक्शन का बोलतो हे आपण जाणून घेऊयात आता. तर बघा या फिगर मध्ये काय की 1A आणि 2, जर मी ही पाथ फॉलो केली, म्हणजे हा रोड फॉलो केला 1 to 2 पर्यंतचा फ्रॉम ए, तर मला काय इथे वर्क किती मिळतो, मला 8 किलो जूल. मला 8 किलो जूल वर्क मिळतो. पण माझं व्हॉल्यूम चेंज किती आहे बघा, व्हॉल्यूम ऍट 2 किती आहे, 5 मीटर क्यूब. व्हॉल्यूम ऍट 1 किती आहे, 2 मीटर क्यूब. मग यांचा दोघांचा डिफरन्स किती झाला, म्हणजे डेल व्ही, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम किती झाला, 3 मीटर क्यूब. सिमिलरली जर मी 1 पासून ते 2 पर्यंत पार्ट बी ने गेलो, म्हणजे या प्रोसेस बी फॉलो केली मी, तर मला वर्क किती मिळतोय, 12 किलो जूल. आणि परत इथे सिमिलरली इथे व्हॉल्यूम चेंज किती होतोय माझा, 3 मीटर क्यूब. तर मग इथे एक जाणून येतं की व्हॉल्यूम जो की आपला पॉइंट फंक्शन आहे, तो काय फक्त एंड स्टेट्सवर डिपेंड करतोय. म्हणजे 1 आणि 2 म्हणजे कुठून कुठे जातोय त्यावरच डिपेंड करतोय, पण कसा जातोय याच्यावर डिपेंड नाही करत. म्हणजे 1A2 ने जातोय किंवा 1B2 अशी पाथ फॉलो करतोय, यावर डिपेंड करत नाही. तो कुठे फक्त एंड पॉइंट्स वर डिपेंड करतो. म्हणून त्याला पॉइंट फंक्शन जे काय आहेत आपल्या प्रॉपर्टीज, व्हॉल्यूम, टेम्परेचर, हे सगळे आपले काय आहेत, पॉइंट फंक्शन आहेत. आणि ते काय आहेत,
एक्झॅक्ट डिफरन्शियल्स आहेत. म्हणजे तुम्ही कोणती पण पाथ फॉलो करा, तुम्हाला सेम अमाऊंट ऑफ चेंज दिसेल त्यात. पण तेच वर्क आणि हीट मध्ये नाही दिसणार. ते काय आहेत? पाथ फंक्शन्स आहेत. दे डिपेंड ऑन पाथ विच दे फॉलो. म्हणून जर तुम्ही ही पाथ फॉलो केली तर तुम्हाला कमी वर्क मिळेल, जे काय आहे 8 किलो जूल. आणि तेच तुम्ही 1B2 ही पाथ फॉलो केली तर तुम्हाला किती मिळेल? 12 किलो जूल. तर मग तेच मी इथे लिहिलंय, इन बोथ केसेस व्हॉल्यूम चेंज इज सेम. दस वी से वर्क which is a path function is inexact differential while volume which is a point function is exact differential. म्हणजे पॉइंट फंक्शन जेवढ्या काय प्रॉपर्टी तुमच्या पॉइंट फंक्शन आहेत त्या फक्त एंड स्टेट्स वर डिपेंड करतात. तुम्ही कुठून कुठला रस्ता कुठला वे फाइंड आउट करताय त्याच्यानी ए वे की बी वे यावर डिपेंड करत नाही. तर ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक बघूया. आता हीट अँड वर्क याच्यावर तुम्हाला बरेच एमसीक्यू मिळतील एक्झाम मध्ये. बरेच म्हणजे बरेच, की डायरेक्शनल क्वांटिटीज आहेत की नाही, बाउंड्री फिनॉमिना, पाथ फंक्शन्स, इनएक्झॅक्ट डिफरन्शियल्स आणि डिपेंड करतात की नाही स्टेटवर, नाही करत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे विचारल्या जातील एमसीक्यूज मध्ये आपल्या जेई लेवलच्या एक्झाम मध्ये किंवा एई लेवलच्या एक्झाम मध्ये. मग तेच समराईज केले मी या टेबलमध्ये, की हीटला तुम्ही काय बोलाल? लो ग्रेड एनर्जी. का? तर मग अशी मी एक्सप्लेन केलं की तुम्ही हीटला डायरेक्टली वर्क मध्ये कन्वर्ट करू शकत नाहीत, म्हणून त्याला तुम्ही काय बोलता? लो ग्रेड एनर्जी. तेच तुम्ही वर्कला काय बोलता? हाय ग्रेड एनर्जी. का? तर तुम्ही वर्कला डायरेक्टली आणि कम्प्लिटली हीट मध्ये कन्वर्ट करू शकता. बोथ हीट अँड वर्क आर डायरेक्शनल क्वांटिटीज. आता डायरेक्शनल क्वांटिटीज कसं काय? आता मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही वर्क इनपुट देतायत तर त्याला तुम्ही काय बोलाल? नेगेटिव्ह आहे. एखाद्या सिस्टीमला वर्क इनपुट देतात तर त्याला नेगेटिव्ह बोलाल तुम्ही. म्हणजे एखाद्या रेफ्रिजरेटरला तुम्ही वर्क देतात, इलेक्ट्रिकल वर्क, तर तो वर्क इनपुट काय झाला? नेगेटिव्ह झाला. पण तेच एखाद्या इंजिन मधून तुम्हाला वर्क मिळतंय, म्हणजे काय तुमची गाडी त्याच्यामुळे पुढे जाते, तर त्याला तुम्ही काय बोलाल? पॉझिटिव्ह वर्क आउटपुट. वर्क आउटपुट इज पॉझिटिव्ह, वर्क इनपुट इज निगेटिव्ह. सिमिलरली एखाद्या सिस्टीमला जर तुम्ही त्या सिस्टीम मध्ये हीट ऍड करतायत तर तुम्ही त्याला काय बोलाल? हीट इनपुट इज पॉझिटिव्ह. आणि एखादी सिस्टीम हीट रिजेक्ट करते तर त्याला तुम्ही काय बोलाल? की निगेटिव्ह हीट आउटपुट. तर मग त्याच हे डिपेंड करतं की ते इन होते की आउट, म्हणून त्यांना काय तुम्ही बोला? डायरेक्शनल क्वांटिटीज आहे. बोथ हीट अँड वर्क आर बाउंड्री फिनॉमिना. आता हीट अँड वर्क आर बाउंड्री फिनॉमिना हे कसं? ही सिस्टीम आहे, जेव्हा इथून ट्रान्सफर होईल म्हणजे या बाउंड्री थ्रू हीट आउट जाईल, म्हणजेच क्यू आउट होईल, तेव्हा तुम्ही बोलू शकाल की काहीतरी हीट आउट होते किंवा हीट इन होते. म्हणजे इन पण झालं तर बाउंड्रीशी कॉन्टॅक्ट होतो त्याचा, तर तुम्ही बोलू शकता हीट आउट होतोय किंवा हीट इन होतोय. सिमिलरली एखादी सिस्टीम आहे माझी, त्यात मी जर तिला वर्क सप्लाय दिला तर मी काय बोलेल? की वर्क इन होतोय. आणि या सिस्टीम मधून मला काहीतरी वर्क मिळतोय तर मी त्याला काय बोलेल? वर्क आउटपुट होते. म्हणजे हे डिपेंड करतायत बाउंड्रीवर. जोपर्यंत बाउंड्रीच्या बाहेर काही जात नाही तोपर्यंत तुम्ही डिफरन्शिएट नाही करू शकत की काय होते इथे नेमकं, की हीट आउटपुट होते किंवा वर्क आउटपुट होते हे तुम्ही सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही काय बोलता? की हीट अँड वर्क आर बाउंड्री फिनॉमिना. बोथ आर पाथ फंक्शन्स. म्हणजेच काय? जसं मी या डायग्राम मध्ये सांगितलं की तुम्ही कोणती पाथ फॉलो करतायत, 1A2 किंवा 1B2 यावर डिपेंड करते. म्हणून तुम्ही काय बोलाल? की बोथ आर पाथ फिनॉमिना. देअर मॅग्निट्यूड डिपेंड्स ऑन पाथ फॉलोड ड्युरिंग ए प्रोसेस एज वेल एज एंड स्टेट्स. म्हणजेच काय? की आता जर 1A2 इथे जेव्हा तुम्ही ही पाथ फॉलो करतायत तेव्हा तुम्हाला किती मिळालं वर्क? 8 किलो जूल. सिमिलरली जेव्हा तुम्ही 1B2 ही पाथ फॉलो करतात तेव्हा तुम्हाला किती मिळालं वर्क? 12 किलो जूल. मग तेच म्हणतायत की हे पाथ फिनॉमिना आहेत, पाथवर डिपेंड करतायत कुठले पाथ फॉलो करतायत. आता बोथ आर असोसिएटेड विथ प्रोसेस अँड नॉट द स्टेट ऑफ द सिस्टीम. म्हणजेच काय? की इथे तुम्ही सांगू शकाल का की इथे किती हीट आहे? पॉईंट 1 ला नाही सांगू शकणार. पॉईंट 2 ला किती हीट आहे सांगू शकता का? नाही सांगू शकणार. इथे तुम्ही काय सांगू शकता? टेम्परेचर किती आहे सांगू शकता या दोन्ही पॉइंटला. प्रेशर किती आहे हे सांगू शकता. परत व्हॉल्यूम किती आहे हे सांगू शकता. अजून इथे एनर्जी किती आहे हे सांगू शकता. पण तुम्ही हीट किती आहे हे तुम्ही सांगू शकत नाही. हीट तुम्ही नेहमी कंपॅरिझनने सांगता, म्हणजे डिफरन्स घेऊनच सांगता. म्हणजे एक पर्टिक्युलर पॉइंटला तुम्ही हीट आणि वर्क हे डिफाईन नाही करू शकत. तुम्ही कधी हीट आणि डिफाईन करू शकता? जेव्हा एखादी प्रोसेस फॉलो होते तेव्हा. म्हणजे 2 to 1 म्हणजे
तर मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की मला दादरवरून ठाण्याला जायचं आहे. तर मी सांगू शकतो की मला दादरवरून ठाण्याला जायचं आहे, पण मला किती वेळ लागेल हे मी तुम्हाला डायरेक्टली सांगू शकत नाही. ते कशावर डिपेंड करेल, मी कोणता पाथ फॉलो करतोय ते. परत मला किती पैसे लागतील हे मी सांगू शकत नाही. मी डायरेक्ट जर ट्रेनने गेलो तर मला 20 रुपये लागतील, जर मी बसने गेलो तर मला 50 लागतील, मी कॅब करून गेलो तर मला 200-250 कितीही लागू शकतात. मग हे कसं डिपेंड करतंय की तुम्ही काय पाथ फॉलो करताय त्यावर डिपेंड करते. पण तुम्ही एवढंच तर सांगू शकता की दादरमध्ये काय आहे, तर दादरमध्ये शिवसेना भवन आहे. परत ठाण्यामध्ये काय आहे, तर तिथे तलाव आहे. हे तुम्ही सांगू शकता. म्हणजे हे काय झाल्या, त्या प्रॉपर्टीज झाल्या स्टेट 1 ला आणि स्टेट 2 ला प्रॉपर्टीज झाल्या. पण प्रोसेस म्हणजे किती वेळ लागेल, किती पैसे खर्च होतील हे तुम्ही सांगू शकत नाही. हे कशावर डिपेंड करेल की तुम्ही काय पाथ फॉलो करताय यावर डिपेंड करेल. मग तेच हीट आणि वर्क सेम आहे की ते काय पाथ तुम्ही फॉलो करताय त्यावर डिपेंड करतं. पण तेच टेम्परेचर वगैरे हे काय आहेत, पॉईंट फंक्शन आहेत, ते तुम्ही एक पर्टिक्युलर पॉइंटला सांगू शकता. तेच इथे मी दिलंय की बोथ आर असोसिएटेड विथ प्रोसेस, म्हणजे काय तुम्ही पाथ फॉलो करतायत यावर, आणि नॉट स्टेट ऑफ दिस सिस्टीम. अजून काय, बोथ हीट अँड वर्क आर इन एक्झॅक्ट डिफरन्शियल्स. बोथ हीट अँड वर्क आर ट्रान्झिट फॉर्म ऑफ एनर्जी, दे कॅनॉट बी स्टोर. आता तुम्ही असं बोलाल का, ही माझी गाडी आहे, तिचं इंजिन तापलंय, इंजिन हिटेड आहे. तर तुम्ही काय मेजर करू शकता इथे, फक्त टेम्परेचर मेजर करू शकता. पण तुम्ही इथे सांगू शकता का किती हीट आहे? नाही, हीट स्टोअर नाही करू शकत आपण. आपण स्टोअर नाही करू शकत. जेव्हा हीट फ्लो होतो, म्हणजे या गाडीतून सराउंडिंगला जातो, तेव्हा तुम्ही सांगू शकता की किती हीट फ्लो होतोय. म्हणून तुम्ही काय बोलाल की हीट अँड वर्क हे काय, ट्रान्झिट फॉर्म ऑफ एनर्जी, दे कॅनॉट बी स्टोर. Thus we can say that system contains energy. तुम्ही सांगू शकता की सिस्टीम कंटेन्स एनर्जी, बट वी कॅनॉट से सिस्टीम कंटेन्स हीट अँड वर्क. हीट अँड वर्क सिस्टीम कंटेन करते असं तुम्ही कधीच सांगू शकत नाही, कारण ते काय ट्रान्झिट फॉर्म ऑफ एनर्जी. जेव्हा एक प्लेस पासून फ्रॉम वन प्लेस टू अनदर असं आपण जाऊ, तेव्हा तुम्ही सांगू शकता की याला एवढं वर्क लागलं. म्हणजेच काय की इथे माझी गॅसची टाकी होती, गॅस टँक ती मूव्ह करायला इकडे पॉइंट ए टू बी, किती मेहनत लागली ते तुम्ही सांगू शकता. मेहनतीला तुम्ही वर्कचा अॅनालॉगस बोलू शकता की वर्क म्हणजे तुमची मेहनत झाली, इथे मेहनत, बरोबर की नाही. पण किती स्टोअर करून ठेवले हे नाही सांगू शकत ना, गॅसच्या टाकीने किती स्टोअर करून ठेवले हे मेहनत, ते नाही सांगू शकत. जेव्हा तुम्ही ए टू बी जाल तेव्हा तुम्हाला माहिती होईल की तुम्हाला किती वर्क करायला लागणार आहे त्याच्यासाठी असं. पण त्याचा तुम्ही मास सांगू शकता, ही गॅसची टाकीचं वजन सांगू शकता, वेट सांगू शकता, बस. पण तुम्हाला किती एफर्ट लागतील ती इथून ते इथे मूव्ह करायला नाही सांगू शकत. एफर्ट म्हणजे तुमचं काय वर्क आहे इथे. आता नेक्स्ट टॉपिक बघूयात, व्हेरियस टाइप्स ऑफ वर्क. आता वर्क आपण जे जनरली मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की मी एक दगड आहे किंवा एक बुक आहे, ही बुक आहे, मी इथून इथे मूव्ह करतोय पॉइंट ए पासून ते बी पर्यंत, तेव्हा एक काहीतरी वर्क करतोय. तर हेच वर्क डिफरंट टाईपचे पण असू शकतात. आता इलेक्ट्रिक वर्क म्हणजेच काय की तुम्ही ही एखादी माझी कॉईल आहे किंवा, तर तुम्ही काय करताय, इलेक्ट्रिकल वर्क म्हणजेच काय की मी करंट सप्लाय करतो हिला, या कॉईलला करंट सप्लाय करतो. तर म्हणजे हेच काय झालं, माझा इलेक्ट्रिक वर्क झाला, बरोबर की नाही. आता ही माझी बोट आहे, तर ही कशी फिरेल की हा इंजिन आहे, हा शाफ्ट आहे, बरोबर. मग हा जेव्हा शाफ्ट फिरेल तेव्हा ही बोट पुढे मूव्ह होईल. तर मग मी याला काय बोलेल, हा इथे माझा काय आला, शाफ्ट वर्क झाला, किंवा शाफ्ट वर्क झाला. ओके. आता हा पण एक शाफ्ट वर्कचाच एक्झाम्पल आहे. ही माझी मोटर आहे, त्याच्याने हा शाफ्ट, इथे मी शाफ्ट आहे हा माझा, त्याला मी काय केलंय, ही स्ट्रिंग आहे, ही काय आहे, स्ट्रिंग आहे, या स्ट्रिंगला अटॅच एक वेट आहे. जशी ही मोटर फिरेल तसा हा शाफ्ट फिरेल. मग त्यामुळे जर हा शाफ्ट डिपेंड करतं क्लॉकवाईज फिरतो की काउंटर क्लॉकवाईज, मग तसंच हा काय वेट काय वरती जाईल किंवा खाली येईल. मग काय करतोय आपण, वर्क करतोय ना. इथे टेम्परेचरचा काय संबंध येतोय का, नाही येते. म्हणजे हा काय झाला, तुमचा एक प्रकारचा शाफ्ट वर्क झाला. हा काय तुमचा एक प्रकारचा शाफ्ट वर्क आहे.
सिमिलरली हा काय आहे की हा तुमचा ही रूम आहे माझी, ही रूम आहे आणि हा माझा फॅन आहे. बरोबर, मग हा फॅन फिरतोय, मग हा पण एक प्रकारचा वर्क झाला. याला तुम्ही पॅडल व्हील वर्क पण बोलू शकता, किंवा एखादा ग्लास आहे आणि तुम्ही काय करतायत की त्यात आपलं एक खेळणं मिळायचं, असं असतं ते, त्याला तुम्ही इथून फिरवू शकता. तर मग याला तुम्ही पॅडल व्हील पण बोलू शकता. काय बोलू शकता? पॅडल व्हील वर्क असं तुम्ही बोलू शकता. हे झालं तुमचं काय इलेक्ट्रिक वर्क, हे झालं तुमचं शाफ्ट वर्कचं एक्झाम्पल, हे पण तुमचं झालं शाफ्ट वर्कचं एक्झाम्पल, हे झालं तुमचं काय पॅडल व्हीलचं एक्झाम्पल. आणि एक पीडीव्ही वर्क असतो. काय असतो? एक पीडीव्ही वर्क म्हणजेच काय, प्रेशर कॉन्स्टंट ठेवून व्हॉल्यूम चेंज होतो. हे याचं एक्झाम्पल आपण खूप वेळा बघितलंय आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये, की मी एक असं सिलेंडर घेतो, इथे एक असं पिस्टन ठेवतो, बरोबर, आणि हा पिस्टन मूव्ह होतो, वर खाली. दिस इज पिस्टन मूव्ह होतो. आणि इकडे काय, हे मुवमेंट कशामुळे होतं की इथे गॅस असतो, काहीतरी एक गॅस असतो आणि त्याला मी हीट करतो. त्या हीटमुळे काय होतं, याचं प्रेशर इन्क्रीज होतो आणि हा काय, प्रेशर कॉन्स्टंट ठेवायला ही मुवमेंट होते वर खाली. तर मग हा काय, याला काय बोलला तुम्ही? पीडीव्ही वर. हा एक्झाम्पल झाला तुमचा पीडीव्ही वरचा. आता नेक्स्ट बघूयात. आता मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं, की सिस्टीम, बाउंड्री आणि सराउंडिंग. तर आपलं जे काय हीट इंटरॅक्शन वगैरे होतं ते काय रिलेटेड टू काय होतं, सिस्टीम आणि बाउंड्री. म्हणजे तुम्ही सिस्टीम काय कन्सिडर करताय आणि बाउंड्री काय कन्सिडर करताय त्यावर डिपेंड करतं. तर आता इथे बघा, हा आपला पहिला एक्झाम्पल आहे. इथे मी काय करतोय की सिस्टीम माझी काय आहे, ही पूर्ण ही जो बॉक्स आहे ना तो माझा सिस्टीम आहे, आणि ही डॉटेड लाईनने मी जी काढली आहे ही माझी बाउंड्री आहे. सिस्टीम काय माझी पूर्ण या रूम मधली. आता मी बघा, याला कसं इलेक्ट्रिक ओव्हन आहे आपला, या इलेक्ट्रिक ओव्हन हा पूर्ण माझी काय झाली, सिस्टीम झाली विथ दिस हिटिंग एलिमेंट. ही जी कॉईल सकट, कॉईल पण कन्सिडर करतो मी, कॉईल कन्सिडरिंग करतोय. ओके, तर मग इथे काय होतंय की तुम्ही इलेक्ट्रिक वर्क देताय, त्याला इलेक्ट्रिक वर्क देताय, ते काय होतंय की इथे जात आहे. ओके, हा हिटिंग एलिमेंट आहे. मग फक्त ट्रान्सफर काय होतं इथे, ही जी सिस्टीम बाउंड्री आहे, सिस्टीम बाउंड्रीच्या आत काय येते, इलेक्ट्रिक करंट. मग इलेक्ट्रिक करंट म्हणजेच काय आहे, तो इलेक्ट्रिक वर्क आहे. मग इथे ट्रान्सफर एनर्जी इंटरॅक्शन काय होतं, एनर्जी इंटरॅक्शन इज वर्क ट्रान्सफर. काय होतं इथे, वर्क ट्रान्सफर होते. म्हणजेच काय की फक्त या इलेक्ट्रिक ओव्हनला तुम्ही कनेक्ट करतायत स्विचला, आणि इथून करंट फ्लो होतोय. म्हणजेच काय की एक इलेक्ट्रिक वर्क मिळते तुम्हाला. मग कुठला वर्क, इथे वर्क ट्रान्सफर आहे, आणि वर्क कुठला आहे तर इलेक्ट्रिक वर्क. कसा वर्क आहे, इलेक्ट्रिक वर्क. तर आता इथे बघा, इथे आपण सिस्टीम काय कन्सिडर करतोय, इलेक्ट्रिक ओव्हन, पण विदाउट इन्क्लुडिंग दिस हिटिंग कॉईल, नॉट इन्क्लुडेड कॉईल, नॉट इन्क्लुडेड. तर मग बघा, आता इथे काय होतंय की ही कॉईल, हा ओव्हन आपला कनेक्टेड आहे स्विच थ्रू इलेक्ट्रिक करंट इथे येतोय. मग इलेक्ट्रिक करंट जर हिटिंग कॉईलला मिळाला तर काय होईल, ही गरम होईल आणि मग काय होईल की हीट ट्रान्सफर होईल. आता हीट ट्रान्सफर कशासोबत होईल, या सराउंडिंग मध्ये काय असणार आहे, एअर असणार आहे ऑफकोर्स, बरोबर की नाही. मग काय होईल, या एअरचं टेम्परेचर इन्क्रीज होईल, बरोबर की नाही. हिटिंग एलिमेंटचं टेम्परेचर काय असणार, काहीतरी जास्तच असणार या एअरपेक्षा. मग इथे काय आपण बोलू की देअर इज एनर्जी इंटरॅक्शन इज हीट इंटरॅक्शन. का, तर ही हिटिंग कॉईल गरम होते, दिस कॉईल इज गेटिंग heated and there is temperature
difference between coil and air in oven. मग याच्यामुळे काय होईल की इथे हीट ट्रान्सफर होईल. आता सिमिलरली इथे बघा, इथे तुम्हाला सांगितलं नाही ते की काय सिस्टीम घ्यायची. मी ॲज्युम करतोय की मी या पोटॅटोला सिस्टीम मानतोय. काय करतोय, पोटॅटो इज सिस्टीम ॲज्युम करतोय मी इथे. त्याही सांगितलं नाही म्हणून मी करतोय. आता इथे इन्सुलेशन आहे, तर मग बघा आता सराउंडिंगमध्ये काय आहे, हा ओव्हन आहे आणि सराउंडिंगचं टेम्परेचर किती आहे, 200 डिग्री सेल्सिअस. ओके, तर मग इथे काय होईल की सराउंडिंग पासून हीट इन होईल. मग एखाद्या सिस्टीमला आपण हीट इन देतोय, सिस्टीम आहे तिला इन देतोय, तर मग काय होईल, हीट इन कसा असतो आपला, मी तुम्हाला लास्ट स्लाइड्समध्ये सांगितलंय, क्यू इन इज पॉझिटिव्ह. ओके, मग इथे एनर्जी इंटरॅक्शन काय होईल तुमचा, हीट इंटरॅक्शन. हीट इंटरॅक्शन. आता सपोज तुम्ही एका रूममध्ये बसलात आणि तुम्ही त्या रूमला सिस्टीम कन्सिडर करताय, सिस्टीम पूर्ण रूमला, आणि तिच्या वॉल्सला तुम्ही इन्सुलेशन दिलंय, इन्सुलेशन आहे, इन्सुलेटेड वॉल्स. ओके, तर मग काय होईल की जशी ही कॅन्डल जळते तर या रूममध्ये काय होईल की या कॅन्डलची केमिकल एनर्जी, जळते नाही, केमिकल एनर्जी कन्वर्ट्स टू थर्मल. पण इथून काही आउट होऊ शकतं का, हीट आउट होऊ शकतं का, क्यू आउट नॉट पॉसिबल. का, इन्सुलेटेड आहे, इन्सुलेटेड. ओके, तर इथे पॉसिबल नाही आहे की हीट आउट जाईल. तर मग इथे काय होईल की या सिस्टीममध्ये काय, कोणतं इंटरॅक्शन होईल, हीट इंटरॅक्शन पॉसिबल आहे नाहीये, वर्क पॉसिबल आहे नाही. मग ही सिस्टीम काय झाली, आयसोलेटेड सिस्टीम झाली, आयसोलेटेड सिस्टीम. फक्त काय होतंय की वन फॉर्म ऑफ एनर्जी इज गेटिंग कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म. एनर्जी कंटेंट सेम राहतं, नो हीट इंटरॅक्शन, नो वर्क इंटरॅक्शन. आलं लक्षात. पण तेच जर मी ही कॅन्डल सोडून या रूम मधल्या एअरला सिस्टीम मानला, तर मग काय होईल की कॅन्डल जळते, तर त्यामुळे काय टेम्परेचर इन्क्रीज होईल या एअरचं. जी एअर आता 25 डिग्री सेल्सिअसला आहे, तर तिचं काय होईल, टेम्परेचर आता सपोज से 30 डिग्री सेल्सिअस होईल. मग तुम्ही याला काय बोलाल की इथे काय होतंय, हीट इंटरॅक्शन. तर असं आपण सगळं बॅकग्राऊंड बघितलेलं आहे. सिस्टीम म्हणजेच काय, वर्क म्हणजेच काय, हीट म्हणजेच काय, परत झिरोथ लॉ म्हणजेच काय, हे सगळं आपण कव्हर अप केलंय अजूनपर्यंत. तर आता नेक्स्ट टॉपिक आपला चालू होतोय, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर तुम्ही न्यूमेरिकल एक्सपेक्ट करू शकता. तर ठीक आहे, चालू करूयात. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टेट्स दॅट एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड ड्युरिंग ए प्रोसेस. इट कॅन ओनली चेंज फॉर्म्स. म्हणजेच काय की एनर्जी जर सपोज जेव्हा आपली कॅन्डल जळते तेव्हा काय होतं की कॅन्डलमध्ये जी केमिकल एनर्जी आहे वॅक्समध्ये, ती कन्वर्ट होते थर्मल एनर्जी. म्हणजे तेच आपण काय बोलू शकतो की कन्वर्ट झाले फक्त एनर्जी. ती काय आपण बनवली पण नाही आणि आपण काय डिस्ट्रॉय पण नाही केली, फक्त चेंज केले केमिकल टू थर्मल. एक रॉक आहे, हाईटला आपण ठेवला एलिव्हेशनला, तर तेव्हा काय असेल त्या रॉकमध्ये, त्याचा रॉकचं मास असणार एम काय तरी, आणि त्या रॉकमध्ये काय असणार, पोटेन्शियल एनर्जी असणार. हेच आपण स्कूलमध्ये शिकलेलं आहे की डॅममध्ये स्टोअर केलेलं वॉटर आहे, त्याच्यामध्ये काय असतं, पोटेन्शियल एनर्जी असतं. एक हाय हाईटला आपण स्टोअर करतो, आणि ते जेव्हा फ्लो करायला लागतं तेव्हा काय असतं, त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी असते. तर तेच इथे काय आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे 10 किलो जूल. तो हा आपला दगड आहे, जसं तो खाली पडत जातो तेव्हा त्याची काय होते, पोटेन्शियल एनर्जी कमी होत जाते. का, आता एलिव्हेशन कमी होतो. पोटेन्शियल एनर्जी कशावर डिपेंड करते, किती हाईटला तुम्ही ठेवताय याच्यावर. आणि कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड करते, तर ती डिपेंड करते काय वेलॉसिटीने फ्लो करतो त्याच्यावर. मग जेव्हा ती इथे येते तेव्हा काय होतंय की एनर्जी किती आहे, पोटेन्शियल एनर्जी 10 किलो जूल. पण मग जेव्हा ती इथे आली तेव्हा काय कन्वर्टमध्ये काय झाली, ती पोटेन्शियल एनर्जी झाली 7 किलो जूल आणि कायनेटिक एनर्जी झाली 3 किलो जूल. जर यांचं तुम्ही दोघांचं ॲडिशन करा तर तुम्हाला किती भेटेल, 10च भेटेल. मग तुम्ही काय बोलू शकता इथे की तुमची जी एनर्जी आहे ती फक्त कन्वर्ट झाली पोटेन्शियल मधून कायनेटिकला. हाच दगड जेव्हा एकदम बॉटम प्लेसला येईल, एकदम खाली येईल ग्राउंडला,
तर तेव्हा काय होईल की ही पोटेन्शियल एनर्जी आहे ती डायरेक्ट झिरो होऊन जाईल आणि त्याची कायनेटिक एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल किंवा तो एक इम्पॅक्ट बनवेल. म्हणजे दगड एखादा वरून जर मोठा दगड पडला जमिनीवर तर तो काय करतो तिथे खड्डा बनतो. मग खड्ड्यामध्ये म्हणजे तो कन्वर्ट झाली वर्कमध्ये, ही एनर्जी कन्वर्ट झाली वर्कमध्ये. एक खड्डा पाडला गेला तर मग आपण काय बोलू की ही जी काय पोटेन्शियल एनर्जी होती ती कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. मग ती कायनेटिक एनर्जी कन्वर्ट झाली कशात, त्या खड्ड्यामध्ये, जो खड्डा बनवायला वर्क लागला त्याला. तर तेच आपण काय बोलू शकतो की आपला जी काय एनर्जी आहे ती फक्त ट्रान्सफॉर्म होते फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. आपण एनर्जी बनवू पण नाही शकत, आपण तिला डिस्ट्रॉय पण नाही करू शकत. तर आता अजून एक इम्पॉर्टंट नोट आहे की फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेसेस. आता ॲडियाबॅटिकचा अर्थ काय, ॲडियाबॅटिक म्हणजेच काय, या आयडियाचा म्हणजेच काय, हा एक आयडिया असा शब्द होता. आयडिया म्हणजे डज नॉट अलाव, डज नॉट अलाव. तर मग ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय होतं, हीट ट्रान्सफर झिरो असतो. म्हणजे इट डज नॉट अलाव हीट ट्रान्सफर. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू, एखादी सिस्टीम आहे आपली, ती पूर्ण इन्सुलेटेड असते, अशी इन्सुलेशन आहे हिला, तर तिच्या थ्रू काय होणार, हीट ट्रान्सफर नॉट पॉसिबल. क्यू आउट किंवा क्यू इन नॉट पॉसिबल. म्हणून का आपण बोलू की हीट ट्रान्सफर इज झिरो. मग आता तुम्ही फर्स्ट लॉ फॉर क्लोज सिस्टीम, आता क्लोज सिस्टीम मी काय बोलतोय, क्लोज सिस्टीम बोलतोय का फक्त इथे मी एनर्जी इंटरॅक्शन कन्सिडर करतोय, एनर्जी इंटरॅक्शन कन्सिडर करतोय, मास फ्लो नाही होत एखाद्या सिस्टीममधून. माझ्या म्हणजेच ही माझी रूम आहे, तर इथून मी अलावच नाही करत मासला इन व्हायला किंवा आउट व्हायला. इन आउट नॉट अलाउड, नॉट अलाउड. तर मग तुम्ही आता जनरल स्टेटमेंट जी बघितले असणार, जे काय ऑनलाईन लेक्चर तुम्ही पाहिले असणार, त्याच्यात असं की क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल यू. आता हे डेल यू म्हणजेच काय, ते इंटरनल एनर्जी. तर ते कसं, ते काही सांगितलं नसणार तुम्हाला, तर तेच आपण समजून घेऊयात. तर आता बघूयात हे क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल यू कुठून आलं. तर बघा, एनर्जी इन मायनस एनर्जी आउट इज इक्वल टू एनर्जी स्टोर्ड इन सिस्टीम. आता आपली ही सिस्टीम आहे, या सिस्टीमला मी वर्क हीट देतोय, ओके, आणि याचे तुम्हाला वर्क मिळतं. तर हा काय आला, वर्क आउटपुट झाला, हा काय आला, हीट इन झाला. तर एनर्जी इन काय माझा, हीट, आउटपुट काय, डब्ल्यू. आणि एनर्जी स्टोर्ड इन सिस्टीम किंवा चेंज इन एनर्जी ऑफ दी सिस्टीम, ही काय असते, चेंज इन कायनेटिक एनर्जी पण सिस्टीमची चेंज होऊ शकते, प्लस पोटेन्शियल एनर्जी पण सिस्टीमची चेंज होऊ शकते, प्लस तिची इंटरनल एनर्जी म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर तिची इंटरनल एनर्जी पण चेंज होऊ शकते. मग आता मी काय करतो, इथे ॲज्युम करतोय, ॲज्युम चेंज इन कायनेटिक एनर्जी अँड चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज नेग्लिजिबल, म्हणजे झिरो आहे, झिरो. तर मला काय भेटेल इथे, क्यू मायनस डब्ल्यू इज इक्वल टू डेल यू. आता याला रिअरेंज केलं, रिअरेंज क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल यू, ओके. हा तुमचा आला हा फॉर्म्युला, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल यू. तर याच्यावर आता आपण क्वेश्चन्स, एक एक्झाम्पल्स बघूया. की आता इथे बघा, हा आपला पोटॅटो आहे, त्याची काय इंटरनल ही एनर्जी आहे, म्हणजे त्याची डेल ई इज इक्वल टू सम ऑफ, ही सम असतो कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी प्लस इंटरनल एनर्जी. डेल ई लिहिला तर, फक्त यू असला तर काय असते, ही इंटरनल एनर्जी असते, इंटरनल एनर्जी. पण जनरली ज्या स्टेशनरी बॉडीज असतात, स्टेशनरी बॉडी म्हणजेच काय, ज्या मूव्ह नाही होत, तर त्यांची कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी आपण नेहमी झिरो ॲज्युम करतो.
म्हणून तुम्ही या डेल ई ला इज इक्वल टू डेल यू पण बोलू शकता. ओके, म्हणजे हे नेसेसरी नाही की ही पूर्ण टोटल एनर्जीज आहे. टोटल एनर्जी ही इंटरनल एनर्जी पण असू शकते फॉर ए स्टेशनरी बॉडी. कुठल्या बॉडीला? स्टेशनरी बॉडीला. मग आता इथे बघा, आता इथे काय होतंय, क्यू इन 5 किलो जूल होतंय. म्हणजेच काय, क्यू आपला फॉर्म्युला काय होता, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल यू. ओके, तर मग बघा आता ही यावर पोटॅटोची मुवमेंट होते का? नाही आहे, पोटॅटोची मुवमेंट नाही होत. म्हणून काय झालं, तुमचा वर्क 0 झाला. क्यू इन कसा असतो आपला? क्यू इन इज पॉझिटिव्ह. ओके, तर मग आपला क्यू काय झाला इथं, क्यू इन 5 किलो जूल इज इक्वल टू डेल यू. मग डेल यू काय झाला तुमचा, डेल यू इज इक्वल टू 5 किलो जूल. मग इथे वर्क नाही होते म्हणून काय याची इन डेल यूला आपण डेल ई पण बोलू शकतो. मग ही किती झाली, 5 किलो जूल. आलं लक्षात? मग आपला इथे चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ पोटॅटो इज 5 किलो जूल. तेच आता आपला हे ॲज्युम करा, हे तुमचं एक काहीतरी घर आहे. ओके, तर या घरामध्ये हीट इनपुट किती होते, 15 किलो जूल, बरोबर. आणि हीट आउटपुट किती होते, 3 किलो जूल. आणि चेंज इन इंटरनल एनर्जी किती आहे, 12 किलो जूल. मग आता तेच आपण बघूयात, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल यू, हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तर आता क्यू इन म्हणजेच किती आहे, 15, बरोबर. आउट किती होतोय, 3. आउट क्यू हीट आउट म्हणजेच आपण काय बोलतो, मायनस त्याला बोलतो, म्हणून ही मायनस साईन इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल यू. आता इथे काय वर्क होतोय का, नाही होते वर्क, म्हणून हा काय झाला, 0 झाला. मग तुमचा चेंज इन इंटरनल एनर्जी काय होईल तुमची, 15 मायनस 3 12 किलो जूल. आलं लक्षात काय केलं आपण इथे? मग इथे तुम्हाला काय भेटला, डेल ई इज इक्वल टू क्यू नेट, म्हणजे क्यू इन मायनस क्यू आउट इज इक्वल टू 12 किलो जूल. आता ही एक ॲडियाबॅटिक सिस्टीम आहे. ॲडियाबॅटिक म्हणजेच काय, नो हीट ट्रान्सफर, क्यू इज इक्वल टू 0, बरोबर. या बॅटरीनी वर्क इनपुट किती मिळतंय, 5 किलो जूल. आणि याच्यामुळे चेंजेस किती होते, 5 किलो जूल. कसं तर बघूयात, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल यू, बरोबर. आता हीट आउटपुट काय तुमचा 0 आहे. वर्क इन कसं असतो, वर्क इन इज नेगेटिव्ह, बरोबर. मग इथे बघा 0 इज इक्वल टू -5 प्लस डेल यू, बरोबर. देअरफॉर मी काय बोलू शकतो का, माझा डेल यू इज इक्वल टू हा 5 या साईडला गेला तर काय होईल, प्लस होईल. इथे इज इक्वल टू 5 किलो जूल. आलं लक्षात? म्हणजे हा हीट, जर तुम्ही हीट दिली एखाद्या कॉईलला तर त्याच्यामुळे काय होईल की इंटरनल एनर्जी चेंज होईल. इंटरनल एनर्जी कशाची चेंज होईल, एअर इथे असेल ना, हिटिंग कॉईलनी एअरची इंटरनल एनर्जी चेंज होईल, म्हणजे एअरचं टेम्परेचर इन्क्रीज होईल, त्यामुळे ही इंटरनल एनर्जी चेंज होईल. तर ते किती चेंज होईल, जेवढं तुम्ही हीट द्याल, वर्क द्याल, तेवढीच त्याची इंटरनल एनर्जी चेंज होईल. मग तेच आपण अगोदर तुम्हाला डिफाईन केलेलं आपण की वर्क इज हाय ग्रेड एनर्जी. वर्क हाय ग्रेड का, तर तुम्ही 100% त्याला आणि डायरेक्टली कन्वर्ट करू शकता हीटमध्ये. आलं लक्षात? मग तेच आहे इथे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात, दी वर्क. आता इथे वर्क कुठला आहे, शाफ्ट वर्क आहे. याचं मी तुम्हाला वेरियस टाइप्स ऑफ वर्क्समध्ये सांगितलेलं शाफ्ट वर्क कसं असतं. डन ऑन अन ॲडियाबॅटिक सिस्टीम. ॲडियाबॅटिक सिस्टीम म्हणजेच काय, हीट ट्रान्सफर 0 आहे, इज इक्वल टू इन्क्रीज इन एनर्जी ऑफ दी सिस्टीम. मग आता इथे काय होतंय, जेवढं काय वर्क द्याल तुम्ही, जो काय वर्क द्याल, मग आपण तोच फॉर्म्युला क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल यू. ॲडियाबॅटिक आहे म्हणून काय झालं, हा हीट ट्रान्सफर 0 झाला. मग तुम्हाला काय मिळालं की जो काय वर्क द्याल त्याच्यामुळे काय होईल, इंटरनल एनर्जी चेंज होईल. आता वर्क इनपुट टू दी सिस्टीम हा 0 झाला. वर्क इनपुट डब्ल्यू इन काय असतो, नेगेटिव्ह असतो. किती दिलं तुम्ही, -8. हा काय झाला, चेंज इन इंटरनल एनर्जी. हा -8 इकडे गेला तर काय होईल, +8. मग चेंज इन इंटरनल एनर्जी काय होईल तुमची, 8 पॉझिटिव्ह किलो जूल. तेच इथे तुम्हाला भेटलं आहे की जेवढी काय तुम्ही वर्क द्याल तो कन्वर्ट झाला का इंटरनल एनर्जीमध्ये. सिमिलरली दी वर्क, कसा वर्क, बाउंड्री वर्क का, तर हा पिस्टन मूव्ह होतोय, त्याची बाउंड्री चेंज होते, मग त्यामुळे काय तुम्हाला मिळतो, बाउंड्री वर्क. डन ऑन ॲडियाबॅटिक सिस्टीम. ॲडियाबॅटिक म्हणजेच काय, क्यू इज इक्वल टू 0. ॲडियाबॅटिकचा अर्थ काय, हीट ट्रान्सफर 0 असतो. मग परत आपला तोच फर्स्ट लॉचा स्टेटमेंट, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल यू. हा झाला 0. आता तुम्ही बाउंड्री वर्क किती मिळतोय तुम्हाला, बाउंड्री वर्क किती आहे, 10. आणि तो कसा आहे, इन आहे, गिवन टू दी सिस्टीम. मग डब्ल्यू इन काय असतो तुमचा, डब्ल्यू इन असतो नेगेटिव्ह, बरोबर. मग हा काय भेटला, -10 प्लस डेल यू. डेल यू म्हणजेच काय, चेंज इन इंटरनल एनर्जी. मग काय होईल तुमची, डेल यू इज इक्वल टू
10 किलो जूल. आलं लक्षात. सिमिलरली इथे द एनर्जी चेंज ऑफ ए सिस्टीम ड्युरिंग ए प्रोसेस इज इक्वल टू the energy change of a system during a process is equal to net work and heat transfer between the system and its surrounding. आता इथे बघूयात Q is equal to W plus change in energy. आता मी इथे change in energy is लिहितो. तर आता बघा, आता इथे Q काय होतो, Q in किती होतो तुमचा 15 किलो जूल. आता Q in कसा असतो आपला, Q in असतो पॉझिटिव्ह, Q out असतो नेगेटिव्ह, वर्क इन असतो नेगेटिव्ह, वर्क आउट असतो पॉझिटिव्ह. ओके. आता बघा Q, आता ही नेट हीट ट्रान्सफर आपला जो काय तो काय आहे, नेट इन किती आहे 15, आउट किती आहे 3. ओके. आता वर्क किती देत आहेत तुम्ही, वर्क इन देत आहेत. वर्क इन काय असतो, निगेटिव्ह असतो 6 प्लस चेंज इन एनर्जी. ओके. 15 मायनस 3 12, हा -6 इकडे गेला तर काय होईल +6 इज इक्वल टू डेल ई. व तुमची नेट चेंज इन एनर्जी किती होईल तुमचा 18 किलो जूल. आता वेरियस प्रोसेसेस शिकण्याच्या अगोदर आपण थोडेसे बेसिक शिकूयात. आयडियल गॅस इक्वेशन म्हणजेच काय, एन्थाल्पी म्हणजेच काय, इंटरनल एनर्जी म्हणजेच काय, हे सगळं बघून घेऊयात. आणि मग आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणजेच काय, आयसोबारिक प्रोसेस म्हणजेच काय, हे सगळं बघूयात. तर आयडियल गॅस इक्वेशन हे तुम्ही शिकले असणार 11th-12thला किंवा तुम्ही डिप्लोमाच्या आपल्या बेसिकमध्ये, फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये आपल्याला हे होतं. आता इथे काय आयडियल गॅस इक्वेशननुसार आपल्याला स्टेटमेंट काय बोलते की पी व्ही इज इक्वल टू MRT. आता त्या इथे पी म्हणजेच काय, पी म्हणजे आहे आपला प्रेशर, व्ही म्हणजेच काय व्हॉल्यूम. आता प्रेशर कसं असणार, इथे प्रेशर असणार न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये, आपला व्हॉल्यूम असणार मीटर क्यूबमध्ये, मास आपला kgमध्ये असणार. आणि कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट हा काय असतो, हा डिपेंड्स अपॉन गॅस असतो, म्हणजे गॅस कोणता आहे त्याच्यावर डिपेंड करतो. कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट याचा युनिट काय असतो, जूल पर kg केल्विन और किलो जूल पर kg केल्विन. आता जर आपलं प्रेशर किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये असला तर हा R किलो जूल पर kg केल्विनमध्ये असणार. आणि आपलं टेम्परेचर कसं असणार आहे केल्विनमध्ये. ओके. तर हा झाला आपला आयडियल गॅस इक्वेशन. आता इथे आपण बघूयात एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजेच काय, एन्थाल्पी इंडिकेट्स टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम. म्हणजे एखाद्या सिस्टीममध्ये टोटल एनर्जी किती आहे ती एन्थाल्पी इंडिकेट करते. अजून एक काय म्हणू शकतो आपण एन्थाल्पीला, एन्थाल्पी इज सम ऑफ इंटरनल एनर्जी प्लस फ्लो वर्क. आता इथे फ्लो वर्क म्हणजेच काय, आता आपण वेरियस टाइप्स ऑफ वर्क शिकलो, त्यात मी मुद्दाम हा टॉपिक नंतरच्यासाठी ठेवला होता. फ्लो वर्क म्हणजेच काय की जेव्हा मास इंटरॅक्शन होतो तेव्हा त्या मास सोबत एनर्जी ट्रान्सफर होतो. आणि ही एनर्जी ट्रान्सफर, दिस एनर्जी ट्रान्सफर इज कॉल्ड फ्लो वर्क. ओके. आता ही रफ आयडिया दिली मी तुम्हाला, ही लेमन्स टर्ममध्ये आहे. तर एवढं फक्त लक्षात ठेवा की जेव्हा पण मास इंटरॅक्शन होते तेव्हा त्या मास सोबत एनर्जी ट्रान्सफर होते, आणि याच एनर्जी ट्रान्सफरला तुम्ही काय बोलाल, फ्लो वर्क बोलाल. आता बघा इथे, आता एन्थाल्पीला आपण डिनोट करतो H ने, H. इंटरनल एनर्जीला आपण डिनोट करतो इंटरनल एनर्जी
डिनोट करतो आपण यू ने, आणि हा फ्लो वर्क आहे आपला, फ्लो वर्क डिनोट करतो आपण PV ने. कशाने? PV ने. तर मग आपण काय बोलू शकतो की एन्थाल्पी H इज इक्वल टू U प्लस PV. ओके, एवढं लक्षात ठेवा फक्त. याच्यावरून डायरेक्ट क्वेश्चन येणार नाही, पण पुढचे कॉन्सेप्ट एक्सप्लेन करायला हे समजणं इम्पॉर्टंट आहे. तर आता पुढे आपण बघूयात वेरियस टाइप्स ऑफ प्रोसेसेस आणि त्या रिलेटेड PDB वर्क म्हणजेच काय. PDB म्हणजेच काय आपला क्लोज सिस्टीम वर्क, म्हणजे पिस्टन वर खाली होतो त्या रिलेटेड वर्क, आणि हीट ट्रान्सफर आपला Q आणि हा आपला W. तर जेव्हा कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस कॅरी आउट करतो आपण, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस म्हणजेच काय की प्रेशर कॉन्स्टंट ठेवून आपल्याला वर्क मिळतो. हे कसं होतं की जेव्हा तुम्ही एका पिस्टन सिलेंडरला, मुवेबल पिस्टन सिलेंडर आहे म्हणजे पिस्टन तुमचा वर खाली मूव्ह होऊ शकतो, तर तेव्हा जेव्हा तुम्ही त्याला हीट देता तेव्हा काय होतो, गॅसचा प्रेशर वाढतो. तोच गॅसचा प्रेशर आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचा असेल तर आपण काय करतो की पिस्टन वरती मूव्ह होतो, जेणेकरून काय की त्या प्रेशर, जो प्रेशराइज गॅस आहे त्याला त्याचं प्रेशर इक्विलिब्रियम मध्ये यायला तो मदत करतो. व्हॉल्यूम इन्क्रीज होतो, त्यासोबत काय प्रेशर इक्विलिब्रियम मध्ये येतं. त्याला आपण काय बोलतो कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. मग तेव्हा जो आपल्याला वर्क मिळतो तेव्हा काय असतो, प्रेशर कॉन्स्टंट असतो, चेंज काय होतो व्हॉल्यूम. मग प्रेशर वर्क ऑब्टेन ड्यूरिंग कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस इज गिवन बाय W इज इक्वल टू P इंटू V2 मायनस V1. आता V2 म्हणजेच काय, फायनल स्टेटचा व्हॉल्यूम. आता जेव्हा एखादी प्रोसेस फ्रॉम 1 to 2 होते आणि प्रेशर कॉन्स्टंट असतो, तेव्हा इथे सपोज व्हॉल्यूम आपला, इथे तुमचा व्हॉल्यूम 5 मीटर क्यूब आहे आणि इथे आहे 2 मीटर क्यूब. इथे प्रेशर तुमचा कॉन्स्टंट आहे, इथे प्रेशर तुमचा कॉन्स्टंट आहे सपोज से 10 किलो पास्कलला. तर मग तो वर्क डन ड्युरिंग दिस प्रोसेस तो काय होईल P इंटू V2 मायनस V1. आणि इथे एक नोट करा, नोट एरिया अंडर PV डायग्राम gives us वर्क डन. ओके, हे लक्षात ठेवा. आता इथे मी लिहिले वर्क डन इज इक्वल टू P V2 मायनस V1. आता फ्रॉम फर्स्ट लॉ ने काय माहिती आपल्याला, फर्स्ट लॉने आपल्याला माहिती आहे Q इज इक्वल टू W प्लस डेल यू. डेल यू म्हणजेच काय, चेंज इन इंटरनल एनर्जी. आपण डेल यूज का बोललोय, कारण तरी आपण नेग्लेक्ट करतोय की कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी 0 आहे असं. मग Q इज इक्वल टू काय भेटला, W प्लस डेल यू. पण आपलं W म्हणजेच काय, P V2 मायनस V1. त्याला मी याला जर मी एक्सपांड केलं तर मला काय भेटेल, P इंटू V2 मायनस P इंटू V1. तेच मी इथे लिहिलंय, P इंटू V2 मायनस P इंटू V1. आणि डेल यूला जर मी एक्सपांड केलं तर मला काय भेटेल, U2 मायनस U1. तेच मी आता स्टेट 2च्या टर्म्स एकत्र घेतल्यात, स्टेट 2च्या आणि स्टेट 1च्या टर्म्स एकत्र घेतल्यात. पण आपल्याला माहिती आहे की H म्हणजेच काय असतो आपला, H म्हणजेच असतो U प्लस PV. मग मी असं लिहू शकतो ना की U2 प्लस PV2 इज इक्वल टू H2 अँड U1 प्लस PV1 इज इक्वल टू H1. आता इथे मी फक्त P लिहिलं आहे, Pला सफिक्स नाही दिलेला. तर मग याचा अर्थ काय की आपलं प्रेशर कॉन्स्टंट आहे, म्हणून याला गरज नाही की P1 लिहायची किंवा P2 लिहायची. मग आपल्याला इथे काय मिळालं याच्यावरून की Q इज इक्वल टू H2 मायनस H1. म्हणजेच काय की ड्युरिंग कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस चेंज इन एन्थॅल्पी इज इक्वल टू हीट सप्लाइड और हीट ॲब्झॉर्ब बाय दी सिस्टीम. आलं लक्षात. कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये जो आपला चेंज इन एन्थॅल्पी आहे ती काय देते आपल्याला, हीट ॲब्झॉर्ब किंवा हीट रिजेक्टेड बाय दी सिस्टीम. आलं लक्षात. ठीक आहे, नेक्स्ट प्रोसेस बघूयात, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. आता इथे काय होतं कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसमध्ये, बघा कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस व्हॉल्यूम चेंज होतो का, नाही. आपल्याला वर्क कधी मिळतो, जेव्हा एखादी सिस्टीमचा डिस्प्लेसमेंट होते. जर आता एखादी सिस्टीम डिस्प्लेस झाली तर तिचा काय होणार, व्हॉल्यूम चेंज होणार. पण इथे तसं काय होत नाहीये. म्हणजेच काय, वर्क डन ड्युरिंग कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस इज व्हॉट, 0. मग आता फ्रॉम फर्स्ट लॉ आपल्याला काय माहिती आहे, W इज इक्वल टू Q इज इक्वल टू W प्लस डेल यू. फर्स्ट लॉ नुसार आपल्याला हे माहिती आहे. पण आता इथे आपला W 0 आहे, तर मग आपल्याला काय मिळेल, Q इज इक्वल टू डेल यू. म्हणजेच काय की हीट इज इक्वल टू
चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी. आता या एक्झाममध्ये तुम्हाला असं विचारू शकतात, फॉर आयसोमेट्रिक प्रोसेस और आयसोकोरिक प्रोसेस या नावाने तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की या प्रोसेसमध्ये वर्क काय असतो तुमचा ते सांगा, किंवा तुमचा हीट आणि इंटरनल एनर्जीमध्ये रिलेशनशिप काय असतो ते सांगा. असे क्वेश्चन विचारू शकतात. सिमिलरली मागच्या याच्यात कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये तुम्हाला विचारू शकतात की आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये सांगा किंवा आयसोपेस्टिक. आता हे नावं लक्षात ठेवा नीट, ही कॉमनली यूज नावं नाही आहेत, तर मग असा नेम चेंज करून तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. एक्झामिनर असं क्वेश्चन फ्रेम करू शकतात, आयसोपेस्टिक प्रोसेसमध्ये काय असतं नेमकं ते सांगा, प्रेशर कॉन्स्टंट असतं की व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं, हे सगळं तुम्हाला विचारू शकतात. तर नीट लक्ष देऊन हे नोट डाऊन करा. आता आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय असतं की टेम्परेचर आपला कॉन्स्टंट असतो, म्हणजेच काय की स्टेट 1चा टेम्परेचर आणि स्टेट 2चा टेम्परेचर सेम असतो, पण याच्यामध्ये टेम्परेचर व्हॅरी होऊ शकतो फ्रॉम 1 to 2 इन बिटवीन दिस प्रोसेस. म्हणजे इथे वेगळा टेम्परेचर असू शकतो, इथे वेगळा टेम्परेचर असू शकतो, पण ॲट पॉईंट 1 ॲट स्टेट 1 आणि स्टेट 2 इथे टेम्परेचर तुमचा कसा असणार, सेमच असणार. मग आता बघा याचं डेरिव्हेशन नाही मी सांगत आहे, काय गरज नाही, स्कोपच्या बाहेर आहे, आपल्या जेई एक्झामच्या स्कोपच्या बाहेर आहे. तर फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. वर्क डन बिटवीन 1 to 2 फ्रॉम स्टेट 1 to 2 इज गिवन ॲज P1 V1 ln म्हणजे लॉगॅरिथमिक टर्म आहे आपली, ln ऑफ V2 अपॉन V1. V2 म्हणजेच काय, एंड स्टेटचा व्हॉल्यूम, इथला व्हॉल्यूम तुमचा V2 झाला, हा झाला V2, हा झाला तुमचा V1. ही आपला प्रेशर ॲक्सिस आहे, हा आपला व्हॉल्यूम ॲक्सिस आहे. इथे तुमचा प्रेशर झाला P1 आणि इथे तुमचा प्रेशर झाला P2. ओके, मग इथे तुम्ही काय लिहू शकता, वर्क डन बिटवीन 1 to 2 इज इक्वल टू P1 V1 ln ऑफ V2 बाय V1. सिमिलरली तुम्ही यालाच काय लिहू शकता की वर्क डन बिटवीन 1 to 2 इज इक्वल टू P1 V1 ln ऑफ P1 बाय P2. आता हे कसं काय मी लिहिलं, आता बॉयल्स लॉ मध्ये तुम्हाला सांगितलं जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असतो तेव्हा रिलेशनशिप बिटवीन प्रेशर आणि व्हॉल्यूम काय असतो, P1 अपॉन P2 इज इक्वल टू V2 बाय V1. आलं लक्षात. मग हेच वापरून मी इथे असं डिफाईन केलंय, हे असं डिफाईन केलंय की वर्क 1 to 2 इज इक्वल टू P1 V1 ln ऑफ P1 बाय P2. ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता ॲडियाबॅटिक प्रोसेस मी या लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितलं, ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजेच काय असतं, हीट ट्रान्सफर आपला 0 असतो. तर आता या प्रोसेसमध्ये वर्क डन काय असतो आपला, वर्क डन बिटवीन 1 to 2 असं आहे, 1 to 2 इज इक्वल टू P1 V1 रेस टू गामा. आता हा गामा काय आहे, हा गामा आहे आपला ॲडियाबॅटिक प्रोसेसचा इंडेक्स. हा याला काय बोलता तुम्ही, प्रोसेस इंडेक्स. P1 V1 रेस टू गामा मायनस P2 V2 रेस टू गामा अपॉन गामा -1. आता याचा पण मी तुम्हाला डेरिव्हेशन नाही सांगत, स्कोपच्या बाहेर आहे, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. रिलेटेड क्वेश्चन विचारू शकतात आणि एवढे मोठे न्यूमेरिकल्स एक्सपेक्टेड नाही आहेत, फक्त हे तुम्हाला माहिती असावं म्हणून मी इथे सांगतोय. फक्त एवढं लक्षात ठेवा की हा फॉर्म्युला काय आहे. सिमिलरली हा ट्रिक क्वेश्चन विचारू शकतात का, तर आता नेहमी आपल्याला असं लक्षात ठेवण्याची सवय लागली आहे, P1 V1 रेस टू गामा मायनस P2 V2 रेस टू गामा अपॉन गामा -1. तर ते तुम्हाला असं मायनस गामा +1 असं पण लिहू शकतात. वन अँड दी सेम फॉर्म्युला आहे, फक्त इथे मायनस कॉमन घेऊन आपल्याला हा मिळतो, असा हा फॉर्म्युला मिळतो. तर हे लक्षात ठेवा तुम्ही नीट. आता या गामाची व्हॅल्यू डिपेंड करते तुमचा गॅस कसा आहे, आणि हा गामा म्हणजेच काय असतो, गामा डिपेंड्स ऑन गॅस. आता जर तुमचा गॅस डायटोमिक गॅस असला, म्हणजेच काय की ऑक्सिजन किंवा नायट्रोजन, तर तुमचा गामा असतो 1.4. तोच हिलियम असला तर तुमचा गामा काय असतो 1.66. तोच जर तुमचा पॉलीएटॉमिक गॅसेस असला, म्हणजे कार्बन डायऑक्साईड, सोडियम डायऑक्साईड, तर तुमचा गामा काय असतो 1.33. तर या व्हॅल्यूज तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, विचारू शकतात. आता हा गामा म्हणजे नक्की काय हे बघूयात आपण. इथे मी नोट डाऊन करतो गामा म्हणजेच काय ते, त्याच्याबद्दल डिटेल्स. गामा इज रेशियो ऑफ स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. आता गॅसमध्ये दोन स्पेसिफिक हीट असतात,
एकदा जेव्हा तुम्ही गॅसला कॉन्स्टंट प्रेशरला हीट सप्लाय करता तेव्हाचा, त्याला बोलतो तुम्ही सीपी, कॉन्स्टंट प्रेशर स्पेसिफिक हीट, आणि दुसरा म्हणजे सीव्ही, कॉन्स्टंट वॉल्यूम स्पेसिफिक हीट. ओके, तर आता एक नोट लिया, नोट, सीपी इज ऑलवेज ग्रेटर दॅन सीव्ही. हे नोट डाऊन करून ठेवा. आणि आपला गामाच काय असतो, गामा इज नथिंग बट सीपी अपॉन सीव्ही. ओके, आपण जो आर बघितला आयडियल गॅस कॉन्स्टंट मध्ये, आर कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट, कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट, हा आर कसं तुम्ही फाइंड आउट करू शकता, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर. सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर. आता हा सीपी आणि सीव्ही हा सेम गॅसचा असला पाहिजे, तर त्या गॅसचा तुम्हाला आर मिळेल. म्हणजे लाईक ऑक्सिजनचा आर तुम्हाला पाहिजे असेल तर हा सीपी पण ऑक्सिजनचा असला पाहिजे, हा सीव्ही पण ऑक्सिजनचाच असला पाहिजे, तर तुम्हाला ऑक्सिजनचा आर मिळेल. आलं लक्षात. हे तुमचे हे डायग्राम दिलेत मी, ग्राफ आहे हा पीव्ही चार्ट आहे आपला. याला बोलतात प्रेशर, याला बोलतात व्हॉल्यूम, हा व्हॉल्यूम आणि हा प्रेशर. तर आता तुम्हाला विचारलं जाईल की के हा के इज इक्वल टू 0 हा कोणत्या प्रोसेसचा पॉलिट्रोपिक इंडेक्स आहे. जसं आपला ॲडियाबॅटिक प्रोसेसचा गामा होता, गामा फॉर ॲडियाबॅटिक, तर के इज इक्वल टू 0, के इज, याला आपण बोलू के इज इक्वल टू गामा, के इज इक्वल टू 0 कोणत्या प्रोसेससाठी, विच प्रोसेससाठी. तर मग तुम्ही काय सांगाल की के इज इक्वल टू 0 हा झाला तुमचा कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेससाठी. कोणती प्रोसेस, प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंटसाठी. के इज इक्वल टू 1 विचारला तर हा कोणता होईल, टेम्परेचर कॉन्स्टंट, म्हणजेच काय, आयसोथर्मल प्रोसेससाठी. आणि इथे के इज इक्वल टू एन हा कोणती झाली, पॉलिट्रॉपिक प्रोसेससाठी. पॉलिट्रॉपिक प्रोसेस हा झाला तुमचा ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी. कोणती, ॲडियाबॅटिक. आणि के इज इक्वल टू इन्फिनिटी हा कशासाठी आहे, व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंटसाठी. काय, व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता तुम्ही इथे नोटीस करत असाल, इथे काय होतं, तुमचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय. मग जेव्हा वेन व्हॉल्यूम increases we say that it is expansion. हे तुम्हाला माहितच असणार, एखाद्या वस्तूचा व्हॉल्यूम एक्सपांड होतोय तर त्याला तुम्ही काय बोलतात, व्हॉल्यूम वाढतोय तर त्याला तुम्ही काय बोलाल, एक्सपान्शन. एखाद्या सिस्टीमचा किंवा एखाद्या वस्तूचा व्हॉल्यूम कमी होतोय तर त्याला तुम्ही काय बोलाल, कंप्रेशन. आलं लक्षात. आता इथे बघा, इथे इथून हा तुमचा स्टेट 1 आहे आणि हा तुमचा स्टेट 2 आहे. ही वेगवेगळ्या प्रोसेससाठी स्टेट 2 आहे तुमची. ही स्टेट 2 आहे, ही तुमची स्टेट 1 आहे, ही तुमची स्टेट वेगवेगळ्या प्रोसेससाठी. ही स्टेट 2 आहे, ही वेगळ्या प्रोसेसची स्टेट 2, स्टेट 2, स्टेट 2, स्टेट 2. ही माझी काय आहे, स्टेट 1 आहे. ओके. तर मग आता हा 1 to 2 इथे काय होतं, व्हॉल्यूम इन्क्रीज होते. मग तुम्ही याला काय बोलाल, एक्सपान्शन प्रोसेस आहे. कशी एक्सपान्शन, कॉन्स्टंट प्रेशर एक्सपान्शन प्रोसेस. हा माझा कॉन्स्टंट आहे. ओके, कॉन्स्टंट. सी म्हणजे काय, कॉन्स्टंट आहे. हे लिहून ठेवतो ना, ते कन्फ्यूज व्हाल. ओके, सी मध्ये हा पण कॉन्स्टंट आहे. आणि वेन व्हॉल्यूम डिक्रीजेस we say that it is compression process. काय होतं, कंप्रेस होतो, कंप्रेशन. मग इथे बघा 1 to 2 व्हॉल्यूम काय होतं तुमचा, कमी होतोय. इथे पण 1 to 2 व्हॉल्यूम कमी होतोय, 1 to 2 व्हॉल्यूम कमी होतोय, 1 to 2 व्हॉल्यूम कमी होतोय, 1 to 2 व्हॉल्यूम कमी होतोय. मग हेच आता इथे व्हॉल्यूम कमी होतं. ही कोणती प्रोसेस आहे, के इज इक्वल टू 0 म्हणजेच काय, प्रेशर कॉन्स्टंट. ही कोणती, के इज इक्वल टू 1 आहे म्हणजेच काय, की आयसोथर्मल. ही कोणती झाली, पॉलिट्रॉपिक झाली. ही कोणती झाली, ॲडियाबॅटिक झाली. ही कोणती झाली तुमची, कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट. इथे
आलं लक्षात? तर आता आपण इथपर्यंत कव्हर केलं आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स फॉर क्लोज सिस्टम, आणि रिलेटेड क्वेश्चन्स पण आपण नेक्स्ट लेक्चरमध्येच करूयात. Fearless.